या पॅंथर सेनेच्या वतीने अंबड पंचायत समिती कार्यालयापुढे विविध घरकुलाच्या हप्ता खात्यात वर्ग करण्यासाठी आमरण उपोषणास सुरुवात. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे युवक जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण थेटे यांनी आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 सकाळी 11 वाजता अंबड पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसले आहे. तर विविध घरकुलाचा हप्ता खात्यावर वर्ग तात्काळ करावा व संबंधित सर्व रक्कम एकाच वेळी लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करावी, जेणेकरून अपार होणार नाही असे म्हणत पंचायत समितीच्या कार्यालयात पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय फाईल पुढे सरकत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या संदर्भात पंचायत समिती कार्यालय अंबड येथील संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोललो असता मी सध्या कर्त्यावर असून मी सरकारी नियमाप्रमाणे बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अधिक बोलणे संबंधित अधिकाऱ्यांनी टाळले. तर गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती कौरदेव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी फोन कट केला. यानंतर आम्ही त्यांना संदेश टाकून उपोषणकर्ते यांच्या आरोपाबद्दल आपणास काही सांगायचे आहे का असा संदेश पाठविला असता त्यांनी त्या संदर्भात काही एक स्पष्टीकरण दिले नाही. यावेळी बोलताना उपोषणकर्ते ऑल इंडिया पॅंथर सेना जालना जिल्हा युवक अध्यक्ष मी लक्ष्मण पाटील थेटे 4 ते 5 महिन्यापूर्वी असंख्य लाभार्थी जेवढे काही लाभार्थी आहे तेवढे शेतकरीच आहेत. त्यापैकी 90% 10% लोक आहे जे की मजुरी करून आपला व्यवसाय वगैरे घर भागवतात. 28/7/2025 रोजी मी आपल्या अंबड पंचायत समिती येथे निवेदन दिलं. 1 महिना अगोदर मला अनेक लाभार्थ्यांचे कॉल मेसेज आणि त्यांच्या अडचणी माझ्या समोर आल्या. साक्षात मी येऊन बघितलं पंचायत समितीला काय काळा पांढरा बाजार सुरू आहे. इथे येऊन बघितल्यानंतर असं लक्षात आलं की गोर गरीब लोकांची इथं कोणत्याही प्रकारचे काम होत नाही. हालाकी लाभार्थी 1500 देऊन सुद्धा परेशान होतात. 15-15 हजाराचा पहिला हप्ता पडून दुसऱ्या हप्त्यासाठी 6-6 महिने यासाठी कालावधी लागायला लागला. त्याच्यानंतर मी इंजिनियरला स्वतः भेटल्यानंतर इंजिनियरने सांगितले की करून देऊ असं 1 महिना होत गेला तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कामं झाले नाही. याच्यानंतर मी स्वतः अंबड पंचायत समिती येऊन इथं बघितल्यानंतर यांचे कामं चालतात रात्री 8च्या नंतर. ज्या गावचा सरपंच 30 ते 40 लोकांचे बिल वन टाइम स्वतः तयार करण आणि प्रत्येकी बिला मागे 4-4 हजार रुपये सोडल त्या लोकांचे काम हे रात्री 8च्या नंतर करतात. ऑर्डर शीट FTO आणि DSC ही 8च्या नंतरच इथं पंचायत समितीला लागल्या जाते. मग तो भला की रविवार सुद्धा असो सुट्टीच्या दिवशी. बाकी गोरगरिबाचे जिथं 1500 जाते त्यांचे काम व्हायला 1-1 वर्षाचा कालावधी लागत आहे. आज माझ्या 2 मागण्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की जेवढे लाभार्थी आहेत जे माझ्या भरोश्यावर इथं बसेल आहेत त्यांचे काम झाले पाहिजे. दुसरी अट अशी जे एजन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीवाल्या त्या एजन्सीला कळवण्यात यावं. कॉन्ट्रॅक्ट भरती इथं थांबण्यात यावी. ही कॉन्ट्रॅक्ट भरती इंजिनियर लोकांची असल्यामुळे हे पैसे घ्यायला हरकत नाही. हे कॅमेऱ्या पुढेही पैसे घेतात, कॅमेऱ्याच्या पाठीमागेही पैसे घेतात. यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. यांना मारकूट जर साधा विचारला घराचा तो सुद्धा येणार नाही. असे कॉन्ट्रॅक्ट भरतीवाले आम्हाला इथं पंचायत समितीला नको. आणि माझी तिसरी मागणी अशी आहे पंचायत शासनाला की जे तुम्ही लाभार्थ्याला घरकुलाचे पैसे देत आहे ते वन टाइम लाभार्थ्याच्या खात्यावर टाकण्यात यावे. 1,20,000 असू, तुमचे 1,50,000 असू, तुमचे 1,28,000 असू, जेणेकरून हे जे 15,000 चेक पडला नंतर 70 टाकाचा इंजिनियरला बोलवायचं त्याला 2,000 द्यायचे, अजून बिल तयार करायला 2,000 द्यायचे. हा प्रकार याच्यात थांबला जाईल जर लाभार्थ्याच्या खात्यावर वन टाइम पैसे टाकण्यात आले तर. माझ्या या 3 मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत अंबड पंचायत समिती इथून मी उठणार नाही. आणि तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचंय का की माल है तो ताल अंबड बस अंबड पंचायत समितीचा कारभार म्हणजे माल है तो ताल है, माल है तो ताल है, बाकी सब बेहाल है असं तुम्हाला म्हणायचं. 100% शैक्षणिक पात्रता यांची कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता नाही इंजिनियर लोकांची. हे यांच्यापाशी आले की म्हणतात हे बैल मागा इकडे एवढा पळाला, ह्यो त्या धुऱ्यावर चाला, तो ह्या धुऱ्यावर गेला. यांना याच्यातला कोणताही अभ्यास नाही, कोणत्याही प्रकारची माहिती नाही. कॉन्ट्रॅक्ट भरती एक तर थांबण्यात आली पाहिजे. आणि या लाभार्थ्याचे जेवढे आता लाभार्थी इथं परेशान आहे त्यांच्या आज 4 वाजेपर्यंत बिल पडले पाहिजे. उपोषणाला बसला. मी जवळपास 60 लाभार्थ्यासाठी उपोषणाला बसेल आहे इथं. लाभार्थी सर्व कुठालचे आहेत. लाभार्थी सर्कल मधले आहेत. कोणी हस्तपोखरीचं आहे, कोणी गंगा चिंचोलीचं आहे, कोणी दूधपुरीचं आहे, कोणी वैयक्तिक माझ्या गावातले आहे धनगर पिंपळगाव. तुम्हाला माहिती तालुका भरातील विविध लाभार्थी आहेत. 100% त्याला भेट दिली. आपण काय सांगाल? आम्ही आज
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे असं आम्हाला समजलं. कारण ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आमचे मित्र थेटे पाटील यांनी जो विषय हाती घेतलेला तो अत्यंत गंभीर असा विषय आहे. या उपोषणाला आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि आपल्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी आदरणीय पंकजाताई मुंडे तसेच या तालुक्याचे आमदार ज्यांनी की मोठ्या मेहनतीने विविध योजनेतून घरकुलं मंजूर करून आणले, आमदार नारायण कुचे साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. कारण या ठिकाणी जे इंजिनियरांची नेमणूक झालेली आहे, खरं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हे इंजिनियरच नाहीत प्रत्यक्षात. त्यांची शैक्षणिक पात्रता ही इंजिनियरची नाहीये, परंतु एखाद्या कुठल्या तरी एजन्सीला हे महाराष्ट्रातलं टेंडर दिलेलं आहे आणि थोडासा काय म्हणता येईल आपल्याला आर्थिक व्यवहार करून या लोकांनी या ठिकाणी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत. माझा तर असा आरोप आणि आम्ही स्पॉटवर जाऊन तुम्हाला दाखवूनही देऊ शकतो की व्हिडिओ तर ही पोस्ट आहे, परंतु या अगोदरचे व्हिडिओ आणि इंजिनियर या सर्वांनी संगनमत करून कोटी रुपयाचा अफार या ठिकाणी केलेला आहे. कारण एखादा गरीब माणूस या ठिकाणी 1.5 लाख रुपयाचं घरकुल 15,000चा जर चेक टाकायचा त्याच्याकडून 2-2, 3-3 हजार रुपये घेतले जातात. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात मग सरपंच पैसे घेणार, इंजिनियर पैसे घेणार, व्हिडिओला देणार आणि वर अजून कोणाला काहीतरी देणार. त्यामुळे डेप्टी सीओ जे बनसोडे साहेब आहेत त्यांनाही मी आता या उपोषणाची माहिती फोनवरून या अगोदर दिलेली आहे. नवीन आलेल्या आपल्या सीओ मॅडम यांनाही व्हॉट्सअपवर मी या उपोषणाची माहिती दिलेली आहे. आमचं एकच म्हणणं आहे की खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून जे विविध समाजाचे जे लोक इथं येत आहेत, मग त्यामध्ये रमाई घरकुल असेल, पंतप्रधान घरकुल असेल, यशवंत चव्हाण घरकुल असेल, विविध जे काही शासनाचे घरकुल असतील, या ठिकाणी जर आपण या इंजिनियर लोकांची जी मालमत्ता पाहिली, यांच्या मालमत्तेची खऱ्या अर्थाने चौकशी लागली पाहिजे. की काल परवा नोकरीला जे लागलेले इंजिनियर आहेत, हे जे नवीन पोर आहेत, एवढा आडमाप पैसा या गोरगरीब लोकांकडून ते उकळण्याचं काम करतात आणि रात्रीच्याला आपल्या मर्जीतल्या लोकांचे बिल इथं टाकण्याचं काम चालू आहे. मी तर माझं तर या व्हिडिओ मॅडमलाच माझा प्रश्न आहे की तुम्ही 6च्या 5च्या नंतर ऑफिस कसं काय चालू करता? नेमका असं कोणता आणीबाणीचा प्रश्न आलाय की तुम्ही रात्रीच्याला काम करता? रात्रीच्याला ही काम करून या लोकांकडून पैसे घेऊन यांचे अजूनही घरकुलाचे हप्ते टाकलेले नाहीत. त्यामुळे यांना वालीच कोणी राहिलेलं नाही. आमदार साहेबांनी जरी घरकुल आणले, परंतु आमदाराचाही या पंचायत समितीवर अंकुश नाही, असा आमचा शिंदे गटाच्या वतीने नारायण कुचे यांच्यावर आरोप आहे. कारण या ठिकाणी कुठेतरी आर्थिक व्यवहार अशी लोकात चर्चा आहे की आमदार नारायण कुचेला विविध मागण्याच्या माध्यमातून योजनेतले पैसे त्यांना हप्ते देण्याचं काम ही बीडीओ मॅडम करत आहे. म्हणून या ठिकाणी भाजपचे लोक असतील, इतर कोणत्या पक्षाचे लोक असतील, इथं सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत आणि ह्या गरीब लोकांना तर कोणी वालीच नाही. म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आमचे मित्र थेटे पाटील मी यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात त्यांनी कोणतंही आंदोलन उभारलं त्याला साम दाम दंडभेद आर्थिक सहकार्यासह आम्ही शिवसेना त्यांच्यासोबत राहील. म्हणजे मला एक सांगा, तुम्हाला असं म्हणायचंय काय, अंबड बदलापूरचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची आणि इथलचे अधिकारी कर्मचाऱ्यांची मिली बघत आहे असा आपला आरोप आहे का? माझा आरोप म्हणण्यापेक्षा माझं स्पष्ट तुम्हाला आम्ही एक स्टेटमेंट देतो की या मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी विविध योजनेतून लाखो घरकुल या मतदारसंघात आणलेत, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करणार आहोत. परंतु इथं जी भ्रष्ट झालेली जी यंत्रणा आहे आणि इथं फिरणाऱ्या लोकांमध्ये आम्ही तर काय, आता आम्ही सिटीत असल्यामुळे आमचा काही ग्रामपंचायतला इकडे पंचायत समितीला येण्याचा जास्त काही संबंध, परंतु लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आमदार नारायण कुचेंना इथून हप्ते जातात आणि बीडीओ मॅडम या इंजिनियर लोकांना काही बोलत नाही. कारण एवढी मोठी डेअरिंग कोणी कधी करू शकतो? ज्या वेळेस एखादी राजकीय ताकद एखाद्याच्या मागे त्यावेळेसच हे इंजिनियर लोक एवढी डेअरिंग करतात. म्हणून आमदार साहेबाला आमची विनंती की साहेब, तुम्हाला या मतदारसंघाने अनेक वेळा निवडून दिलेला आहे आणि एक मतदार म्हणून या लोकांचा तुमच्यावर अधिकार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही या भ्रष्ट जे कर्मचारी ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, ज्यांची पात्रता नसतानाही त्यांना इंजिनियर केलेलं आहे, खऱ्या अर्थाने या जालना जिल्ह्यातल्या एजन्सीकडून काम काढून घेण्याचं काम नारायण कुचे साहेबांनी केलं पाहिजे, एवढी आमची त्यांना विनंती आहे. धन्यवाद. मला एक सांगा, एकीकडे तुम्ही त्यांची तारीफ करतात आणि दुसरीकडे आरोप करतात, नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय? आरोप म्हणजे इथून सरळ सांगणं की आमदार साहेबाला इथून हप्ते जातात
आणि आमचं ठाम मत आहे की आमदार साहेबांनी हे असे छुटर मोटर कामात पडलं नाही पाहिजे. कोटी रुपये त्यांनी मतदारसंघाच्या विकास कामासाठी आणलेत. गुत्तेदारी आम्ही करतो, आमदार साहेब पण करतात. त्याच्यामुळे अशा क्षुल्लक गोष्टीकडे आमदार साहेब लक्ष देणार पण नाहीत. परंतु ही जी चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून इथं चालू आहे की वर बी हप्ते द्यावा लागतात, वर म्हणल्यावर कोण आहे इथं? वर म्हणल्यावर तर आमदारच आहे ना. हे असं व्हिडिओचं सांगणं की मी एकटीच पैसे खात नाही, इंजिनियर पण म्हणतो मी एकटाच पैसे खात नाही. त्याच्यामुळे आमदार साहेब अशा छोटर मोटर गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत आणि दिलं असेल तर इथून पुढे देऊ नये अशी आमची शिवसेनेच्या वतीने एक मित्र पक्ष म्हणून त्यांना सांगणे. तुम्ही मित्र पक्ष आहात म्हणूनच आम्हाला त्याचं हे वाटतंय की तुम्ही एकीकडे आरोप करता आणि एकीकडे मित्र पक्ष जिथं चुकलं तिथं कान धरलाच पाहिजे. आमदार साहेब माझ्या मोठ्या भावासारखे, जर त्यांचं चुकलं असेल तर कधी कधी छोट्याचा बी सल्ला घेतला पाहिजे. जर आमचं चुकलं असेल तर ते आमची कान उघडणी करतील. आपलं नाव? माझं नाव राहुल वसंतराव खरात, शिवसेनेचा पदाधिकारी आहे मी, आंबट.